श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझा यूट्यूबवरचा हा पहिला मोठा व्लॉग आहे. मी शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत. तसेच मी आत्ता मोठे व्हिडिओ टाकणार आहे. तर मला सपोर्ट करा. शॉर्ट व्हिडिओला पण सपोर्ट केला, तसे मोठ्या व्लॉगला पण सपोर्ट करा. आणि मी कशी गोधडी घालायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. काय चुकलं तर मला कमेंट करून सांगा. पहिली साडी मध्ये तर कट करून शिवून घेते. नंतर वरची पण साडी कटिंग करून शिवून घेऊन 5 हाताची कस्टमरने गोधडी शिवायला सांगितले. तसेच मी ते आता एकटीच मी घालते ती. म्हणजे धरायला वगैरे कोण नसतं, त्याच्यामुळे मी एकटीच घालते. आणि तुम्हाला ही गोधडी कशी वाटते ते मला सांगा. मग आता मी एकाच्या वर एक असं हंतरा लागले आणि असं एकावर एक असं साडी घालायला लागले. आणि असं गोळा झालेले साडी असं व्यवस्थित करून हातानं असं व्यवस्थित करावं लागतं. आणि जास्त एक्स्ट्राचा भाग आला असलं तर मी असं परत त्याच्यावर घालते असं. आणि मध्यंतर असं मी सगळ्या साड्या काय जॉईंट करून घेत नाही. आणि एकावर एक असं हंतरत, मग जिथं जास्त असेल कमी पडत असेल तर व्यवस्थित असं करून असं घेते आहे. आणि असं गोळा झालेला आहे ना, ते हातानंच असं मी सरळ करत असं करायला लागले असं. मग जरा व्यवस्थित असं होतं. मग नाहीतर मग असं गोळा झालं की मग व्यवस्थित शिलाई बसत नाही. मग ते जसं कस्टमर सांगतील ना, मला एवढ्या छोट्या छोट्या अंतरावर शिलाई घाला असं सांगतात. मग आणि एक आता साडी त्याच्यावर अंतरायला लागली. असं म्हणजे एकूण 7 साड्या दिल्यात. मग इकडे 3 तिकडे 2 असे घालायचं. आणि खाली एक वर एक आणि मध्ये परत आणि इकडे एक बाजू म्हणजे कट करायची, त्या साईडला एक ह्या साईडला. मग असं घातलं त्याने व्यवस्थित हे होतं. आणि आता ही साडी दिली आहे ह्याची, त्याला मध्ये धडी आहे. आणि ते धडीमुळं काय व्हायला लागले, असं सरळ करून घ्यायला लागले तरी पण ते सरळ होत नाही आहे. मग त्याच्यामुळं बघितलं मी असं हंतरून असं व्यवस्थित येते काय, तरी पण गोळा असं व्हायला लागले. म्हणून आता काय करायचं, म्हणून आता मग काय केलं, बघायला लागलेच असं तरी पण असं गोळा होते. मग आता मी आता काय करायचा विचार म्हणून आता ती साडी आता काढायचं म्हणते. आणि त्याची धडी कट करून मी आता परत आणि शिवून घ्यायला लागली. म्हणजे परत आणि अंतरायला बरं होईल म्हणून. मग आता ती साडी शिवून घ्यायला लागली मी. आणि आता परत आणि अंतरायला लागली. आता बघू, धडी काढली आहे आणि आता अंतरून बघते व्यवस्थित बसते काय. म्हणजे वरतीच साडी घालायची आहे ती. आता तरी पण ते व्यवस्थित होत नाही आहे. हे करायला लागले असं गोळा झालेले असं सरळ करते तरी पण ते नाहीच व्यवस्थित बसतच नाही आहे. म्हणून आता ती परत काढली साडी आणि आता दुसरी साडी घालून आता मध्ये शिवून घेतले. आणि आता मध्ये असं दोऱ्यात सुई दोरा वळून असं मध्ये असं टाके घातलेत आहेत. आणि आता मग ते खालचं म्हणजे असं साड्या हलू नये, विस्कटू नये म्हणून असं व्यवस्थित गोळा करून आता हे ठेवते आता. आणि नंतर मी शिवणार आहे ते. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.